मी एखादं काम हाती घेतलं आणि ते बिना कांडवता पूर्ण झालं असं कधी होत नाही. मला वाटतं ते कधी होणार पण नाही, कारण आज मला लय बेकार पोपट झालता. फोनवर मला एक काम सांगितलं होतं, पण तुमच्या भावानं दुसरंच कांड करून ठेवलं. सगळा विषय काय झाला पुढे सांगतो. तर नमस्कार पब्लिक, मी पवन. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आमच्या गावाला पाणी देणं चालू होतं. त्यासाठी सकाळी सकाळी फवारा आणि बाकी साहित्य घेऊन आलो शेताकडे आणि मेन काम सगळ्यात आधी मोटर चालू केली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता याला द्यायचे पाणी आणि फवारा कशाला आणला. गावामध्ये गवत जास्त झाले आणि त्याच्यावरच औषध मारायचं होतं आणि औषध आणायलाच भाऊ गेले पाचोडीला. आज पण पाणी द्यायचं काम आपल्याकडे होतं. मग काय, सगळ्यात आधी कालचं राहिलेलं गहू भिजून घेतलं. आता गहू भिजून झालता आणि सोडायचं होतं राजमेल पाणी, पण हे झाकणच खोलाना. शेवटी दगड मारू मारू उघडिलं. झाकण यामुळे नव्हतं उघडत, कारण पाण्याचं प्रेशरच तेवढं होतं. आता माझ्यासोबत झालंय काय कांड ते सांगतो. इथून मागचे 2 एक पाणी भाऊनी दिलेत आणि मी आलतो यावेळेस पाणी द्यायला. आता कॉल करून त्यांनी सांगितलं की राजमेल एका साईडला पाणी सोडून दे, तोपर्यंत काळा पाईप घेऊन ये. तिथं दिसत होते दोन्ही पण पाईप काळे. मग काय, दोन्ही पण घेऊन आलो. नंतर इथं आल्यावर कळालं की हेच पाईप कामाचा आहे म्हणल्यावर घेतली जोडजाडी करून. नंतर दिलं राजमेल पाणी सोडून. मग काम मस्तपैकी चालू झालं आणि भाऊनी पण आणले होते गावतार मारायला ही औषधं. यातलंच एक औषध पाण्यात मिक्स करायचं होतं आणि ते असं दिसत होतं बा. सगळे औषध गोळे मिक्स करून दिली टाकी उचलून. इकडे फवारा भरून द्यायच्या नादात पाणी कडील जाऊन बसलं. दिवसभर आमचं हेच काम चालू होतं, बारा टाकी मारा फवारा. आणि इकडे मग भरली पडकी की फोड बार. एवढं काम असून पण मी एका ठिकाणी थांबत नाही. जांब ऊस बोर हे कात हिंडत राहायचं नुसतं. आणि हिंडायचं कवर डायरेक्ट लाईट जाऊस्तर. इकडे लाईट जाऊस्तर भाऊचं फवारणं झालं आणि भाऊ गवताला पण गेलते. भाऊला गवत घेऊन येऊस्तर मोटर बंद केली आणि छोटे मोठे काम उरकून घेतले. ते काम सोडा, हे पाणी पा कसलं निळं काप आहे. निळं काप पाणी पाहत होतो तोपर्यंत भाऊ पण गवत घेऊन आले. आता आम्ही जातो घरी. व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर कमेंट्स मध्ये सांगा आणि लाईक शेअर नक्की करा.